सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। मुंबईचा महापौर उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केला आहे। त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्या सुप्रीम निकालाने खरंच पारडं फिरणार। भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात दिसून आला। अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे। मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेसेनेची नितांत गरज आहे। या ठिकाणी शिंदेसेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे। त्यामुळे भाजपने महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे। तर भाजपला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच महापौर करण्याची मोठी संधी आहे। त्यातून पेच निर्माण झालेला आहे। मुंबई महापालिकेत भाजपच्या खिशात 89 जागा तर शिंदेसेनेचे 29 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी 114 हा मॅजिक फिगर आवश्यक आहे। पण मुख्यमंत्री राज्यात परतल्याशिवाय यावर अधिक भाष्य करणे दोन्ही पक्ष टाळत आहेत। या दोघांची महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदेंच्या एका ट्विटची सध्या देशात चर्चा सुरू आहे। या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला आहे त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे। या ट्विटनुसार शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे। सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे। पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणे कठीण आहे असे ट्विट असीम सरोदे यांनी केले आहे। या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे। त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो।